8 दिवस टिकणारी सोलापूरची स्पेशल शेंगदाणा पोळी किंवा शेंगा पोळी कसं करायचं ते बघणार आहोत. एकदम साध्या सोप्या पद्धतीने खरपूस अशी. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण सोलापूरचीच प्रसिद्ध शेंगदाणा पोळी कशी करायचं ते बघणार आहोत. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. 2 वाटी शेंगदाणे घेतल्यात, म्हणजे अर्धा किलो शेंगा या ठिकाणी घेतलेले. तर अर्धा किलो शेंगासाठी म्हणजे 2 वाटी शेंगासाठी 1/2 वाटी मी गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक खिसून भरलेला आहे. त्याच्यानंतर 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुपाचा पण वापर करू शकता. 4 चमचे तीळ घेतलेला आहे. इथं मी गावरान तीळ घेतले. तुम्हाला हवा असेल तर पांढऱ्या तिळाचा पण वापर करू शकता. अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे. 4 चमचे बेसन घ्यायचं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, म्हणजे पाव किलो गव्हाचं पीठ आणि पाव किलो मैदा घेतलेला आहे. म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर फक्त मैदा किंवा फक्त गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल. तर सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी इथं कढई ठेवली आहे. शेंगा टाकूया. एकदम स्टार्टिंगला थोडं मीडियम ठेवायचं आहे आणि नंतर लो फ्लेमवरती करून आपण हे शेंगा भाजून घेणार आहोत. पण एवढंच की आपल्याला शेंगा जास्त पण भाजायची नाहीत किंवा जास्त डार्क वगैरे कलर करायचं नाही. जास्त जर शेंगा काळपट झाल्या ना तर पोळ्या अशा जास्त काळपट होतात. त्याच्यामुळे फक्त याचा वरचा पाला निघेल असं भाजायचं आहे. पण कच्चे पण नाही ठेवायचं की जेणेकरून आपले पोळी जे आहेत 1-2 दिवसातच खराब होतील. तर हे शेंगा एकदम स्टार्टिंगला मीडियमवरती आणि 1-2 मिनटानंतर लो फ्लेमवरती ठेवून मी 5 ते 6 मिनटं भाजून घेतल्यात. तर शेंगा काढून झालेले आहेत. त्याच्यामध्येच तीळ टाकायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं हे तीळ कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायच्यात, म्हणजे चव अजून जरा चांगली लागेल. तर तीळ पण भाजले गेलेले आहेत. एक बाऊल घेतलं आहे. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकूया. त्याच्यानंतर आपण घेतलेला मैदा टाकायचा आहे. या ठिकाणी मी इथं बेसनचा वापर करते, कारण पोळी जी आहे ती मैदा आणि बेसनने जास्त क्रिस्पी होते आणि चिकट होत नाही. 1 चमचा तेलमधला अर्धा चमचा तेल आत्ता टाकणार आहोत. सर्व मिक्स करूया. पूर्णपणे तेल, बेसन, मैदा आणि पीठ एकत्र होईल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, एकदा नक्की चेक करा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. तर या ठिकाणी माझ्याकडून मीठ राहिलं केलं होतं, तर अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. जसं जसं पाणी लागेल तसं आवश्यकतेनुसार पाणी टाकून मऊसूत अशी पीठ मळायचं आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. तर याच्यावरती झाकण ठेवूया. ही कणिक फक्त 10 मिनिट आपण हे भिजण्यासाठी ठेवणार आहोत. जास्त वेळ नाही ठेवायची. तर तोपर्यंत आपले शेंगा पण थंड झालेल्या आहेत. याचा वरचा जो पाला असतो तो मी काढलेला नाही आहे. जेवढं मिक्सरच्या जारमध्ये बसेल तेवढं शेंगा टाकून फक्त बंद चालू करून आपल्याला जाडसर असं शेंगा बारीक करायचं आहे. पूर्णपणे बारीक करायचं नाही आहे. तर बघू शकता कशा प्रकारे बारीक करून घेतलं आहे. तर हे एका बाउलमध्ये काढायचं आहे आणि राहिलेली पण शेंगा सेम याच प्रकारे आपण बारीक करून घेणार आहोत. तर सर्व शेंगा बारीक करून घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपला जो गूळ आहे तो गूळ घेते मी आणि पूर्णपणे गूळ आणि शेंगाचं कूट व्यवस्थित असं एकत्र करायचं आहे. मी गूळ इथं खिसून घेतलेला आहे खिसणीने, त्याचा जो जाडसर भाग असतो ना त्याच्याने. तर सर्व मिक्स करून घेऊया. तर हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर परत एकदा मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे. जेवढं बसेल तेवढं आपण ह्यामध्ये ॲड करणार आहे. तीळमधलं थोडंसं तीळ टाकते आणि थोडं साईडला ठेवणार आहोत. अर्धा चमचा विलायची पावडर घेतली. विलायची पावडर जी आहे ते ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण चवीसाठी मी इथं वापर केलेला आहे. तर परत एकदा फक्त बंद चालू करून मी इथं बारीक करून घेतलेलं आहे. जास्त पण बारीक करायचं नाही किंवा जास्त पण जाडसर राहू द्यायचं नाही. तर कशा प्रकारे बारीक करायचं ते तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे पूर्णपणे मूठ होते इथपर्यंत आपल्याला हे शेंगाचं जे सारण आहे ते तयार करायचं आहे. तर राहिलेलं पण आपण कूट जे आहे ते पूर्णपणे बारीक करून घेणार आहोत. सोलापूरची स्पेशल शेंगदाणा पोळी जी आहे ती प्रसिद्ध आहे. तीच मी इथं तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्व शेंगदाण्याचं सारण तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे अजून थोडंसं आपण हे सारण घेऊया आणि याचा गोळा करूया. याचे लाडूसुद्धा वळू शकता किंवा हे शेंगाच्या पोळीसाठी पण
वापरू शकता. तर अशा प्रकारे गोल मी गोळा करून घेतला आहे. त्याच्यानंतर आपलं पीठ पण एक 10 मिनिटांनी भिजलं केलेलं आहे. राहिलेलं पण अर्धा चमचा तेल ठेवलेलं ते पण टाकलं आहे. एक 3 ते 4 मिनटं व्यवस्थित असं छान पीठ जे आहे ते मऊसूत करून घ्यायचं आहे. यामधला थोडासा गोळा घेऊया. पिठाचा गोळा जो आहे तो कमी घ्यायचा आहे आणि जे सारणचा गोळा आहे तो मोठा करून घ्यायचा आहे. तर इथं मी थोडंसं अजून काढते. याला गोल उंडा करूया. जर एक्स्ट्रा झालं पीठ तर यामधलं आपण काढून घेणार आहोत. पिठात घोळायचं आहे आणि याची ना एकदम पातळ अशी पारी बनवायची आहे. कारण शेंगाच्या पोळ्या ज्या आहेत, जेवढं तुम्ही पातळ करसाल ना तेवढं ते खरपूस आणि छान असे पातळ पूर्णपणे सारण भरलं जातं. तर याच्यामधले आपलं जे सारण करून घेतलेला आहे उंडा तो ठेवायचा आहे आणि आतल्या साईडला हे दाबत जायचं आहे, जेणेकरून आपलं जे कणकेचा गोळा आहे तो वरच्या साईडला यायला पाहिजे. तर अशा प्रकारे दाबायचे पूर्णपणे आणि वरचा भाग अशा प्रकारे गोल करून घ्यायचं आहे. तर हे हलक्या हाताने एक्स्ट्राचे जे पीठ आहे ते आपण काढून घेणार आहोत. जेवढं तुम्ही कमी पिठामध्ये हा उंडा तयार करचाल ना तेवढं छान असं सारण भरलं जाईल. तर याला गोल असं चपटं करून घेऊया, जेणेकरून जेव्हा तुम्ही पोळी लाटायला घेचाल ना तेव्हा व्यवस्थित असं कडेपर्यंत हे सारण भरलं जाईल. त्याच्यामुळे आधीच आपल्याला हे अशा प्रकारे चपटं करून घ्यायचं आहे. तर हे पिठात घोळून घेऊया आता. तर अशा प्रकारे पारी तयार झाली आहे. पिठात घोळून घ्यायचं आहे. तर आता हे लाटायला घेऊया. या ठिकाणी मी इथं पोलपाट घेतलं आहे. या ठिकाणी मैद्याचा वापर केला आहे, त्याच्यामुळे ना पोळी फुटण्याचा काहीही चान्सेस नसतात. अगदी हलक्या हाताने एकदम स्पीडमध्ये तुम्ही इझिली पोळ्या लाटू शकतात. जेवढं पातळ होईल तेवढी लाटली जाते. त्याच्यामुळे मी इथं मैद्याचा पण वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे एकदम कडेचा जो भाग असतो ना थोडंसुद्धा जाड ठेवायचं नाही. पूर्णपणे याचं पातळ अशी मी पारी लाटून घेतलेली. तर आता हे भाजायला घेऊया. तवा चांगल्या प्रकारे गरम करायचा आहे, जसं आपण चपातीसाठी करतो ते. गॅस मीडियमवरती ठेवायचे, तेल टाकायचे आणि नंतरनं पोळी टाकायची. तर गॅस मीडियमवरती करूनच आपल्याला पोळी जी आहे ते भाजून घ्यायची. 1-2 मिनटं एकाच साईडने भाजून घ्यायचं आहे आणि नंतरनं परत दुसऱ्या साईडने जे आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरनं तेल, तूप कशाचा पण वापर करू शकता. तर मी इथं तुपाचा वापर केलेला आहे. तर तूप लावून घेऊया आणि परत एकदा एखादा मिनिटभर खालच्या साईडने पण शेकायचं आहे. परत याला पलटी मारून घेऊया. तर चारी बाजूपर्यंत आपलं जे सारण आहे ते पसरलं गेलेलं आहे. तर बघू शकता. तर हे परत एकदा दुसऱ्या बाजूने पण पलटी मारते आणि या साईडने पण आपण तूप लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली पोळी तयार आहे, एकदम क्रिस्पी आणि साध्या सोप्या पद्धतीने. तर हे काढून घेऊया. राहिलेले पण पोळ्या सेम याच प्रकारे आपण तयार करून घेणार आहोत. तर इथं जे मी जेवढं साहित्य दाखवलं ना त्याच्यामध्ये थोडे मीडियम साईजचे जेवढ्या मी पोळ्या करून दाखवल्यात त्याच्यामध्ये कमीत कमी एक 12 तरी पोळ्या झालेल्या आहेत. तर याच प्रकारे आपण सर्व पोळ्या करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त 2 पोळी घेतलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा सोलापूरची स्पेशल शेंगा गुळ पोळी. तर ही जी पोळी आहे तुम्हाला एक तोडून दाखवते. तर बघू शकता इझिली हे तुटतंय, कशाप्रकारे क्रिस्पी झालेली आहे ते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.